नमस्कार, मी रेशम अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्यासोबत आहे साक्षात अन्नपूर्णा निवेदिता ताई सर. कशा आहात मॅम? तुमचं मूड अरे मस्त आहे, मजेत आहे. माझं मूड नेहमी छान असं मी काम करत असते आणि इतकी छान सुंदर असं आपण कृष्णाच्या काठी आहोत. काय सुंदर देऊळ आहे बघ, मस्त वारा सुटलाय आणि इथे अशी छान प्रेस कॉन्फरन्स आहे. आमचा शो आम्ही नवीन घेऊन येतोय, त्यामुळे खूप मूड छान आहे. इथे शूटिंग झालं होतं. हो. अनुभवाबद्दल खूप छान, म्हणजे खरं तर तळतळीत उन्हात आम्ही शो केलं, पण परिसर इतका सुंदर होता, ज्वारीचा सगळं इतका छान होता. खूप त्यामुळे काम करायला मजा आली. म्हणजे त्या गरमीचं काही आम्हाला नंतर वाटलंच नाही. खूप छान मजा. तुमच्यासोबत नवीन कलाकार देखील आहेत. तुमच्या ज्या मुली दाखवण्यात तुम्ही येतील नवीनच आहे, तर त्यांचं वेळ काम त्यांना सांगितलं. खूप छान आहे, कारण आमची मोठी शारदा जी शारदाचं काम करते ते एकता तिच्या त्या शारदाच्या सारखीच आहे. अगदी छान मितभाषी, गोड, मनमिळाऊ, शांत स्वभावाची आहे. गौरीचं काम करणारी आहे ट्विंकल. ती पहिल्यांदाच काम करते, तिची पहिली सिरियल आहे, पण ती तरोताजा एकदम मस्त छान धडाडीने काम करते. आणि आमची मी नारायण बरोबर पूर्वीही काम केलंय एका मालिकेत, आणि ती पण अशी मस्त अवखळ मुलगी आहे. आणि मुळात तिघी जरी गुरु मेहनती आहेत, त्यांना काम करायची इच्छा आहे, इम्प्रूव्ह करायची इच्छा, हा त्यांचा सर्वात मोठा गुण. सगळ्यात थोडकंही काही मी मॅम गौरीच आहे जरा थोडं. ती मालिका मुळात खूप उत्तम लिहिली आहे तेजस गांधी, कारण तो याच भागातला आहे. आणि आमचा अनिकेत चांगले दिग्दर्शक ती घेऊन छान चाललाय. आमचे जे प्रोड्युसर्स आहेत रोशन फिल्म्सचे, त्यांनी खूप छान रीतीने त्याकडं आमचे 3 सेट्स उभारलेत मोठे उभे. खरं तर येऊन बघा, खूप सुंदर सेट्स उभारतात. कारण एवढा असं अख्खा गाव निर्माण करणं वॉज नॉट इझी. त्याचबरोबर या मालिकेतून अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला कुठेतरी स्वतःचं काहीतरी प्रतिबिंब बनवून, काहीतरी बोध मिळेल, काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल, अशी ही मालिका आहे. आणि मुळात मी जी कृष्णाची भूमिका करते तीच इतकी कणखर, मौन, प्रेमळ, विश्वास ठेवणारी, त्याचबरोबर वेळ पडेल तेव्हा आपल्या दुश्मनालाही क्षमा करेल, अशी ती व्यक्तिरेखा आहे. खूप उत्तम व्यक्तिरेखा मला परत करायला मिळते, त्यामुळे मी खरंच खूप आभारी. पण बद्दल काय सांगाल? तुमची ही चौथी मालिका आहे आणि झी मराठी बरोबर तुमचं नाव. मी मालिका भरपूर दिवस, चौथी नाही मालिका माझ्या 10-15 मालिका. झी मराठी सोबत ती तिसरी मालिका होते. झी मराठी सोबत तिसरी मालिका. पहिली मी बंधन केली. मी पहिल्यांदा जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मी झी मराठी होते, तेव्हा ते अल्फा मराठी होते बंधनच्या वेळेला. नंतर केली आगोबाई सासू, आणि ही तिसरी पण आली. हा, म्हणून तू 4 म्हणतेस. अरे वा. बरोबर, मग ही चौथी वर आहे. तर ही माझी झी मराठी बरोबर चौथी मालिका आहे. झी मराठी बरोबरच एक अनोखं नातं आहे. अगोबाई सासूबाईंनी मी म्हणजे एक प्रकारे इतिहासच घडवला. खूप छान रीतीने मालिका लोकांनी रिसिव्ह केली, आणि त्या आसावरीने मला एक वेगळी ओळख दिली. इतकी वर्ष सिनेमा करून सुद्धा तशीच ओळख मला या कृष्णाईने द्यावी. आणि पुन्हा आसावरीला जसा लोकांनी रिस्पॉन्स दिला, आसावरीला जसं डोक्यावर घेतलं, तसंच कृष्णाईला पण घ्यावं अशी माझी इच्छा. नक्कीच तुम्ही मगाशी शेवटचा प्रश्नचा, जर अशोक मामा कृष्णाच्या खाण्यावर त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ म्हणजे त्यांच्या विचारांचे काहीच खाण्यापिण्याचे हे देईल, पण त्यांना पिठलं भाकरीने मस्त मेथीची भाजी देईल. तुम्ही ही मालिका नक्की बघा, आणि खूप इन्स्पिरेशनल मालिका आहे. आणि माझी खात्री आहे की तुम्हाला ह्या मालिकेतलं मनोरंजन होईल, थोडासा बोध मिळेल, आणि तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूच्यांनाही बघायला सांगा ही मालिका, आणि तुम्हाला ही नक्की आवडेल याची मला खात्री आहे. बघायला विसरू नका. 15 जूनपासून कृष्णाईच्या लेखी रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या सिनेमा.